नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। देवळा तालुक्यातील बहुर फाटा परिसरामध्ये कौटुंबिक वादातून मेवण्याने सालीचा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली। या प्रकरणातील पसार आरोपीला खामखेडातील सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले असून परिसरामध्ये या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मयत महिलेचे पती 41 वर्षीय ज्ञानेश्वर सुरेश जाधव राहणार कॉलेज रोड अहिल्यादेवी निफाड यांनी देवळा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीची पत्नी छाया ज्ञानेश्वर जाधव हिची बहीण माया हिचा विवाह श्याम आगंदाज माळी राहणार धोडंबे तालुका चांदवड याच्यासोबत झाला होता। श्याम माळी हा देवळा तालुक्यातील बहुर फाटा परिसरात मजुरी करत वास्तव्यासाठी होता। दारूच्या व्यसनासाठी तो पत्नी माया हिच्याकडून मजुरीचे पैसे घेत असल्याने कुटुंबामध्ये वारंवार वाद होत होते। माया याला होणाऱ्या मारहाणीमुळे 21 मे रोजी माहेरी निफाड येथे ती आली होती। त्यावेळी छाया जाधव याही माहेरी आल्या होत्या। छाया यांनी पती ज्ञानेश्वर जाधव यांना फोन करून माया हिला श्याम माळे हा दारू पिऊन मारहाण करत असल्याचे तसेच देवळ्याला डायरेक्ट चिरून टाकतो अशी धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर ज्ञानेश्वर जाधव, पत्नी छाया, सासू ताईबाई, शालक सोनू कराटे आणि अन्य नातेवाईक शुक्रवारी सकाळी बहुर फाटा येथे श्याम माळे याची समजूत करण्यासाठी गेले होते। ते निखिल आयर यांच्या शेताकडे जाणाऱ्या गेटजवळ थांबले असता आरोपी श्याम माळे हा त्याचा पुतण्या दादू माळे याच्यासोबत मोटारसायकलवर घटनास्थळी आला। सुरुवातीला समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आरोपीने अचानक चाकू काढून माया हिला मारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी सोनू कराटे यांनी मायाला मागे ओढल्याने वार चुकला। त्यानंतर आरोपी आणि उपस्थितांमध्ये कडाक्याचे भांडण झाले। यावेळी छाया जाधव यांच्या छातीवर चाकूने वार केला। गंभीर जखमी झालेल्या छाया जाधव यांना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। भांडण सोडवताना सोनू कराटे यांच्या दोन्ही हातांनाही चाकूचे वार लागून गंभीर दुखापत झाली आहे। घटनेनंतर आरोपी श्याम माळे हा घटनास्थळावरून पसार झाला। त्याचा पोलीस शोध घेत असतानाच आरोपी पिळकोस खामखेडा परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेते व पोलीस शिपाई संदीप चौधरी यांना खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार यांनी दिली। त्यानुसार वैभव पवार यांनी तात्काळ खामखेडा पोलीस चौफुली परिसरामध्ये शोध मोहीम सुरू केली। पोलिसांकडून प्राप्त झालेल्या फोटोच्या आधारे संशयित आरोपी या परिसरामधून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर सरपंच वैभव पवार, सोनू शेवाळे, माणिक शेवाळे, सचिन शेवाळे, रोशन शेवाळे, अमोल बिरारी, वकील शेवाळे तसेच सौरभ शेवाळे यांना या संदर्भात माहिती दिली। सर्वांनी एकत्रित आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या धाडसी कामगिरीबद्दल ग्रामस्थांचेही कौतुक होत असून आरोपी विरोधात देवळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराते, भास्कर सोनवणे, दिलीप सोनवणे, संदीप चौधरी, शरीफ शेख, राहुल शिरसाट व संजय मोरे अधिक तपास करीत आहेत। दरम्यान बहुर फाटा परिसरामध्ये झालेल्या खुनाच्या घटनेने संपूर्ण कसमादे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल बागलान। धन्यवाद। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगंदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे, तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आईवडिलांसह आज बहुर फाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयताच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू त्याला गंभीर जखमी केलेले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।